आज हमारा पहला दिन का उपवास का ही वचन रहेगा और उस वचन के द्वारा हमें अपने पापों के लिए, अभी जैसे हमने दूसरों के लिए प्रेयर किया ना, तो अपने कुछ पापों के लिए हमें कन्फेशन करना है। तो आज हम ये करेंगे और अपना भी विषय रखेंगे। हाँ, तो आज हम देखेंगे कि ऐसा एक ही जगह पर एक ऐसा जगह है जहाँ झूठा उपवास किया गया और झूठा उपवास के साथ साथ नाटक का भी उपवास किया गया। मतलब उसने एक नाटक किया। ऐसा को बता सकते हो कौन सा अध्याय, कौन है ऐसा? कोई और है? नजदीक आ गए। अच्छा, झूठा उपवास किसने करवाया? इजबेल ने करवाया, ठीक है। और नाटकीय उपवास किसने किया? आहाब, इजबेल का पति आहाब, ठीक है। हम पढ़ेंगे राजाओं की पुस्तक, पहले राजाओं की पुस्तक 8 अध्याय से हम पढ़ेंगे उसका वचन 28 तक, 8 से 28 तक। अध्याय 21 नहीं, अध्याय 21 है, चैप्टर 21, 8वें वचन से 8 से 28 तक। फर्स्ट किंग चैप्टर 21 अध्याय 21 और उसका 8 से 28 तक, 8 ते 28 पर्यंत। मग तिने अहाबाच्या नावाने पत्र लिहिली व त्यांवर त्याची मुद्रा केली आणि नाबोत राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडीलजण व सरदार यांच्याकडे ती रवाना केली। तिने पत्रात याप्रमाणे लिहिले, उपवासाचा जाहीरनामा काढा व नाबोताला लोकांसमोर उच्चस्थानी बसवा आणि 2 अधम माणसे त्याच्या समोर बसवा, त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी। मग गावाबाहेर नेऊन त्यांना मरेपर्यंत दगडमार करावा। इजिबिलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणाऱ्या वडील जणांनी व सरदारांनी केले। त्याने उपवासाचा जाहीरनामा काढला आणि नाबोताला लोकांसमोर उच्चस्थानी बसवले। 2 अधम पुरुष येऊन त्याच्यासमोर बसले। त्या अधम पुरुषांनी लोकांसमक्ष नाबोताविरुद्ध साक्ष दिली। ते म्हणाले, नाबोताने देवाचा व राजाचा धिक्कार केला आहे। यानंतर त्यांनी त्याला नगराबाहेर नेऊन व मरेपर्यंत दगडमार केला। त्यांनी इजेबेली सांगून पाठवले की नाबोताला दगडमार केला व तो मेला। नाबोताला दगडमार होऊन तो मेला हे इजेबेलीने ऐकले। तेव्हा ती आहाबाला म्हणाली, उठा, जो द्राक्षमळा इस्राएलकर नाबोत पैसे घेऊन तुम्हाला नेण्यास कबूल नव्हता तो ताब्यात घ्या। नाबोत आता जिवंत नाही, मेला आहे। इस्राएलकर नाबोत मरण पावला हे अहाबाने ऐकले। तेव्हा तो त्याच्या द्राक्षमळ्याचा ताबा घ्यायला जाण्यासाठी उठला। इकडे एलिया तिशबी याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, शमरोन निवासी इस्रायलचा राजा आहाब याच्या भेटीस जा। तो नाबोताच्या द्राक्षमळ्यात आहे, त्याचा ताबा घेण्यासाठी तो तिथे गेला आहे। तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहेस काय? तू त्याला सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोताचे रक्त चाटून खाल्ले त्याच ठिकाणी कुत्री तुझेही रक्त चाटून खाते। आहाब एलियाला म्हणाला, माझ्या वैऱ्या, तू मला गाठलेस काय? तो म्हणाला, होय, मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू स्वतःला विकून टाकले आहेस। पहा, मी तुझ्यावर असे अरिष्ट आणीन की तुझ्या अगदी धुवा उडेल आणि अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्रायली लोकांच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करेन। तू मला संताप आणला आणि इस्रायल लोकांना पाप करावयास लावलेस। यास्तव मी तुझ्या घराण्याचे नबाटाचा पुत्र यराबाम व अहियाचा पुत्र बादशा यांच्या घराण्यांप्रमाणे करेन। इजबेलाविषयी परमेश्वर असे म्हणतो, इस्रायलाच्या तटाजवळ इजबेलीच कुत्रे खातील। अहाबाचा जो कोणी नगरात मरेल त्याला कुत्री खातील व जो कोणी रानावनात मरेल त्याला आकाशातले पक्षी खातील। अहाबा सर्व दुसरा कोणी झाला नाही, त्याची बायको इजबेलीने त्याला उत्तेजन दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यासाठी स्वतःला विकून टाकले होते। परमेश्वराने इस्रायलला पुढून देशात घालून दिलेली अमोरी लोकांप्रमाणे त्याने मूर्तींच्या नादी लागून पुष्कळ अमंगळ कर्मे केली। एलियाचे हे शब्द ऐकून अहाबाने आपले वस्त्रे फाडली व अंगात गोंदपाट गुंडाळून उपवास केला। तो गोंदपाटावर निघू लागला व मंद गतीने चालू लागला। यानंतर एलिया तिशबी याला परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की आहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे हे तू पाहतोस ना। तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर ते अरिष्ट आणेन।
प्रार्थना करें। पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हैं वही पालन करने के लिए तू सहायता करना, यीशु के नाम से आमीन। अब जैसे पहला राजा अध्याय 21 8 वचन से हम जैसे देखते हैं, यहाँ दो प्रकार का उपवास हम देखते हैं। आणि त्यावर दोन प्रकारचा उपवास बघतो। पहला उपवास इजबेल आहाब की पत्नी है और उसने बहुत पाप करवाया। यहाँ हम 25 वचन से 25 और 26 वचन में हम देखते हैं। आणि या आहाबाची बायको आहे इजेबेल आणि आपण पाहतो की या लोकांनी खूप वाईट कामं केलेली आहेत। 25-26 वचनामधून वाचू शकतो। आहाब एक ऐसा आदमी है जिसने अपनी पत्नी के बहकावे में आकर बहुत बुरे काम किए। ऐसा लिखा है यहाँ पर कि इजबेल के उकसाने पर उसने यहोवा की दृष्टि में बहुत बुरे काम किए। आणि आपण पाहतो की आहाब आणि इजेबेलचं ऐकून त्याने खूप वाईट कृती केली आणि 25व्या वचनामध्ये आपण पाहतो की त्याने आपली बायको इजेबेल हिने त्याला उत्तेजन दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट कामं केली, पूजा भी की आणि घृणित कामं केली आणि मूर्तिपूजा सुद्धा केली। आप उनके कौन से घृणित काम है जो हम यहाँ देखते हैं कि उसने एक जैसे नाबोत की एक बदाम की बारी है जो उसे बहुत अच्छी लगे आणि नाबोताचा द्राक्षमळा आहे जो त्या आहाबाला खूप आवडला और वो उसे खरीदी करना चाहता था आणि त्याला तो विकत घ्यायचा होता। लेकिन बाइबल में जूने करार में दिया गया है कि जो पूर्वजों से आई हुई जो जमीन होती है, जो अगर घर का व्यक्ति वो आशीष रहती है, पूर्वजों से आई हुई, बाइबल में लिखा है धन और घर पुरखों से मिलता है। तो पुरखों से आया हुआ जो लोगों को मिला रहता है वो आशीष रहता है। आप उसका वचन भी पढ़ सकते हैं, लेवी 25 उसके 23 वचन में। लेवी 25 ते 23 वचनामध्ये वाचू शकता की पूर्वजांपासून जे काही येतं तो एक आशीर्वाद आहे तो उसे नहीं बेचकर आणि बेचना नहीं, आणि त्याला विकायचं नाहीये, तो इसलिए वो बेचना नहीं चाहता था। आणि म्हणून त्याला ते विकायचं तो नव्हतं इसलिए उसने क्या किया, उसने कहा मैं नहीं बेचूंगा। आणि म्हणून तो म्हणाला की मी ती जमीन नाही विकणार। आहाब राजा है, राजा को कोई इनकार करता है? आणि आहाब राजा आहे, मग राजाला कोणी मना करतं का? नहीं करता, नाही करत। लेकिन वो डरा नहीं आणि तो घाबरला नाही, उसे जुना करार मालूम था, परमेश्वर का वचन मालूम था आणि त्याला जुना करार माहिती होता, त्याला देवाचं वचन माहिती वो होतं। अपने उस जमीन से कोई खुश था, मतलब वो नाराज नहीं था, उसे उस बेचना नहीं था जमीन से। आणि त्या जमिनीपासून तो खूप प्रसन्न होता, त्याला तो काही रागवला नव्हता की त्याला ती जमीन विकता नाही आली। तो उस जमीन से उसे कुछ कमाना नहीं, उसको जो खेती मिल रही थी वो खुश था उसमें। आणि त्या जमिनीमध्ये जी काही शेती, जी काही उपज त्याला भेटत होती त्याच्यामध्ये तो खुश होता। तो आहाब को बुरा लगा और आहाब मुंह ऐसा होकर बैठा रहा। तो इजबेल ने क्या किया, झूठा उपवास का प्रचार किया। आणि आहाबाला ती गोष्ट खूप खटकली, त्याला खूप वाईट वाटली आणि मग तो लहान मुलं होऊन बसून गेला आणि म्हणून इजेबेलाने काय केलं, खोट्या उपवासाचा जाहीरनामा काढला। नाबोत ने जहाँ रहता था वहाँ के लोगों को उपवास का प्रचार करने कहा। उन सभी लोगों ने उपवास झूठा किया था, सिर्फ वहाँ एक ही व्यक्ति था जिसने सच्चा उपवास किया था। वो कौन था बताए? वहाँ कौन था जिसने अच्छा और खरा उपवास किया था? बाकी सब ने झूठा उपवास किया था। एलिया वहाँ कहाँ है? नाबोत ही था, बेचारे के ऊपर षड्यंत्र रचा था, उसी ने सच्चा उपवास किया था, बाकी सब तो झूठे ही उपवास किए थे। आणि नाबोताने फक्त खरा उपवास केलेला, बाकी सगळ्यांनी खोटा उपवास केला सिर्फ होता एक्टिंग किया था आणि फक्त नाटक केलं होतं। उन सभी ने एक्टिंग किया आणि त्या सगळ्यांनी नाटक केलं होतं है उपवासाचं, ना, ऐसे रहे जैसे टाट पहने आणि कोणता दिसून राहिले। हाँ, और एकदम राख भी डाल दिया, क्योंकि उनके यहाँ कैसे थे, गोनपाट पहनते थे। गोन हम लोग जो टाट बोलते हैं ना, आप लोग अपन पायाखाली काय घेतो, गोणी येतो ना, हाँ, तो उसका वो लोग कपड़ा सिलाते थे। आणि ती लोक गोंधळाचे कपडे शिवायचे। तो उसका मीनिंग क्या है मालूम, कि हमारे जो रोज के पहनने वाले कपड़े यानी निकाल कर एक शुद्र कपड़ा, यानी जिसे पैर के नीचे लिया जाता है, जिसमें चावल भरा जाता है, जिसे लोग पैर मारते हैं, ऐसे कपड़े यानी अपने आप को लीन करना। तो वो कपड़ा वो लोग क्यों पहनते थे, अपने आप को नम्रता, हम नम्र हुए हैं, हमने राजेशाही के कपड़े, अच्छे रिच के कपड़े निकाल कर हमने परमेश्वर के सामने अपने आप को शून्य किया है। तो वो कपड़ा पहनने का साइन था। आणि गोंधळ ती लोक यासाठी घालायची कारण का ते नम्रतेचं चिन्ह असल्यामुळे ती लोक गोंधळ टाकून काय वेगळं सांगायचे की आम्ही तुझ्यासमोर देवा स्वतःला दीन आणि नम्र केलेला आहे। अपने ऊपर राख डालते थे आणि स्वतःवरती राख टाकायचे। वो राख इसलिए डालते थे कि हम पश्चाताप कर रहे हैं, आणि ती राख यासाठी टाकायचे कारण आपण पश्चाताप करू, हम पापी है आम्ही पापी आहोत और इसीलिए हमें पश्चाताप की बहुत जरूरत है। आणि म्हणून पश्चातापाची फार गरज आहे। तो इसीलिए वो लोग क्या करते थे, म्हणून ती लोक काय करायचे, वो लोग पश्चाताप करते थे आणि ती लोक पश्चाताप करायचे, राख डालते थे। आणि ती लोक राख टाकायचे।
बदन के ऊपर अंगावरती. तो गोनपाट पहनना यानी टाट पहनना यानी अपने आप को परमेश्वर के सामने नम्र करना. राख डालना इसका मतलब है वो अपने आप को परमेश्वर के सामने अपने पापों को अंगीकार करते थे, कबूल करते थे. आणि गोंधळ नेसणं याचा अर्थ देवाच्या समोर स्वतःला नम्र करणं आणि राग टाकणं याचा अर्थ की स्वतःची पाप देवासमोर तो कबूल जो भी करणं. ऐसा पहनता था आणि जो कोणी असं परिधान करायचा हाँ तो उन्हें सबको लगता था आज इसका उपवास है, आणि सगळ्यांना असं वाटतं की आज त्यांचा उपवास आज आहे, इसका उपवास है. आज त्याचा उपवास आहे. है ना? लेकिन प्रभु यीशु ने उपवास कैसे बताया? पण प्रभू येशू ख्रिस्ताने उपवास कसा सांगितलाय मत्ती करायला? 6 में कहा मग 6 मध्ये तो म्हणाला कि तुम उपवासी हो ये किसने जानना चाहिए? आणि तुम्ही उपवासी आहात हे कोणी सांगलं पाहिजे? तुम्हारे स्वर्गीय पिता है, तुमच्या स्वर्गीय पित्याने. लोगों ने नहीं. लोकांनी अगर नाही. आप टाट पहनते हो, जर तुम्ही गोंधळ राग डालते हो, राग तो टाकता लोगों को मालूम पड़ा. तर लोकांना माहित पडतं. आज वहाँ लोगों ने टाट डाला, आणि आज तिथे लोकांनी गोंधळ नेसले उन्होंने राख डाला, आणि त्या लोकांनी राग टाकली लोगों को मालूम पड़ा उपवास है. आणि लोकांना माहित पडलं उपवास आहे. लेकिन परमेश्वर को तो मालूम था ये उपवास नहीं था, ये नाटक था, पण देवाला तर माहित होतं की त्यांचा उपवास नव्हता, हे सगळं नाटक होतं ये झूठे हैं, आणि हे सगळे खोटाटे एक्टिंग कर आहेत, रहे हैं. ऍक्टिंग करत आहेत. काय की एक्टिंग कर रहे हैं? कशाची ऍक्टिंग करताय? उपवास की. उपवासाची. क्योंकि उपवास में ऐसे ही करना है, क्योंकि आपने भी देखो ना उपवास ऐसे ही किया. आणि आम्हाला पण बघा ना यहाँ उपवासाचाच केला. दूसरा उपवास है, वो भी नाटकीय उपवास है 27 वचन से. आणि दुसरा उपवास जो आहे तो सुद्धा ढोंगी आहे 27 वचनामध्ये. एलियाचे शब्द ऐकून आहाबाने आपली वस्त्रे फाडली व अंगात उसको शिक्षा सुनाया गया, अभी सब तेरे को तुम सब मरोगे, बच्चे भी मर जाएंगे और कुत्ते खाएंगे. ये सुनकर वो डर गया, डर के मारे उसने उपवास किया. फिर अंगात गोनपाट गुंडाळून उपवास केला. तो गोनपाटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला. है ना, धीरे धीरे चल रहे हैं. राजे लोग कैसे चलते हैं? लेकिन आप गोनपाट पहनकर गर्दन नीचे करके, है ना, ऐसा. क्योंकि आइज़ाया 58 में लिखा है झाऊ के पेड़ के तरह. झाऊ का पेड़ कैसा झुका रहता है, वैसे लोग चलते हैं. ऐसे चलते उपवास ऐसा चल वो लोग चलते थे. तो इसीलिए मतलब मैं अभी उपवास में हूँ, मैंने अपने आप को बहुत लीन और दीन किया है, ऐसा वो दिखाते थे. लेकिन इन दोनों ने भी एक्टिंग की. आणि या दोघांनीही उपवासाचं नाटक केलं. वहाँ बहुत लोगों ने एक्टिंग की, यहाँ एक जन ने एक्टिंग की. आणि तिथे खूप साऱ्या लोकांनी नाटक केलं आणि इथे एकाने और नाटक इन केलं. सबके बीच में एक ही व्यक्ती था नाबोद. वो बेचारा सच्चा उपवास किया. आणि या सगळ्यांमध्ये एकच व्यक्ती खरा होता, तो म्हणजे नाबोत. त्याने खरेपणाने उपवास केला. तो हम यहाँ देखते हैं प्रियो कि एक ऐसा बाइबल में एक ऐसा अध्याय है जिन्होंने परमेश्वर के धार्मिक कामों को, धार्मिक विधि को एक एक्टिंग बोलकर नाम दिखाने का, शोबाजी करने का ऐसा इन्होंने उपवास किया और बहुत हल्के में उन्होंने ले लिया. आणि बायबलमध्ये या अध्यायामध्ये अशा लोकांबद्दल आपण पाहतो की ज्या लोकांनी देवाचे जी नीतिमत्वाची कामं आहेत आणि देवाच्या त्या नीतिमत्वाला त्या लोकांनी हलक्यामध्ये घेतलं आणि ते नाटक केलं आणि त्या लोकांनी लोकांना दाखवण्यासाठी, दिखावेबाजी करण्यासाठी तो उपवास केला. उपवास ये प्रभु परमेश्वर की आज्ञा है. आणि उपवास ही प्रभुदेवाची आज्ञा आहे. जुने करार में, नए करार में, दोनों करार में प्रभु की आज्ञा है. आणि जुन्या करारामध्ये, नवीन करारामध्ये, दोन्ही करारामध्ये देवाची आज्ञा जुने आहे. करार में भी परमेश्वर ने आज्ञा दिया तुम उपवास करो, अपने प्राण को क्लेश दो. मैंने आपको पहले ही कहा था कि हम उपवास क्यों करना है, हम खाना क्यों त्यागना है, पानी क्यों त्यागना है, मन चाहे वस्तुओं को हम क्यों त्यागना है, ताकि हम अपने शरीर को कंट्रोल कर सके. आणि जुन्या करारामध्ये सुद्धा देवाने उपवासाची आज्ञा दिलेली आहे. आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं की आपल्याला अन्न त्याग किंवा पाणी त्याग हे सगळं का करायचं आहे, कारण आपण आपल्या शरीराला नियंत्रणामध्ये अगर करायचं. हमने बड़े जहाज को हमने कंट्रोल किया, लेकिन अपने इस बॉडी को अगर हम कंट्रोल नहीं करेंगे, हम हमारी जबान को कंट्रोल नहीं करेंगे, हमारे गुस्से को हम कंट्रोल नहीं करेंगे, हमारी सोच को, गंदी सोच को अगर हम कंट्रोल नहीं करेंगे, तो फिर कोई फायदा नहीं ना इतने बड़े जहाज को कंट्रोल करके. तो प्रभु क्या चाहता है, पहले तुम तुम्हारे शरीर को कंट्रोल करो. क्यों? क्योंकि तुम अगर अपने शरीर को कंट्रोल करोगे तो तुम्हारा आत्मा बचेगा. आणि देवाची इच्छा आहे की सर्वात पहिले तुम्ही तुमच्या शरीराला नियंत्रणामध्ये करावं. जर तुम्ही तुमच्या शरीराला नियंत्रणामध्ये गेलं तर तुम्ही आत्म्याला पण. तो पाप कैसे आया? खाने के द्वारा. आणि पाप कसं आलं? खाण्याच्या द्वारा. और इसीलिए प्रियो याद रखो, खाने के द्वारा ही अक्सर हम सबके अंदर पाप आता है. आणि खाण्याच्या द्वारेच नेहमी आपल्या सगळ्यांमध्ये पाप येतं. ना, तो हमें कौन सी वस्तु खाना है, कौन सी वस्तु नहीं खाना है, ये सोच कर करना है. प्रार्थना करके खाना है. बिना प्रार्थना के आप खाओगे तो और भी पाप
बढ़ता जाएगा शरीर में। आणि कोणती वस्तू खाल्ली पाहिजे, कोणती वस्तू नाही खाल्ली पाहिजे, आणि जे काही तुम्ही खाता ते सगळं काही प्रार्थना करून खाल्लं पाहिजे. आणि जर तुम्ही नाही केलं तर मग काय होईल, पाप तुमच्यामध्ये अजून वाढेल. लिखा है चाहे खाओ चाहे पियो, आणि दिलेलं आहे तुम्ही खा किंवा प्या या कोई भी काम किंवा करो, कोणतेही काम करा, उसमें प्रभु की महिमा होनी चाहिए। त्याच्या देवाचा गौरव झाला पाहिजे. जब आप कोई खाना खाते हो आणि काही अन्न तुम्ही खाता तो उसे प्रभु की महिमा होनी चाहिए। त्याच्यामध्ये देवाचा गौरव झाला आप घास पाहिजे. खाओगे आणि जर तुम्ही गवत खाल्लं तो प्रभु की महिमा होगी। तर देवाचा गौरव होईल का? एक प्रभु के दास ने प्रभु की कलीसिया को घास खिलवाया, आणि एक देवाच्या दासाने देवाच्या मंडळीला गवत खायला है घातलं. ना? ये सही है क्या? आणि हे योग्य आहे का? घास किसके लिए रखा? गवत कोणासाठी ठेवलं? जानवरों के लिए। जनावरांसाठी. इंसान के लिए उसने क्या दिया? माणसांसाठी त्याने काय दिले? फ्रूट्स दिए, आणि फळं दिलेली आहेत. है ना? तो हम हर प्रकार के फ्रूट्स खा सकते हैं आणि प्रत्येक प्रकारची फळं आपण खाऊ शकतो, जो बाइबल के अनुसार है। आणि जे बायबलनुसार आहे. अभी मैंने तो कभी जिंदगी में बाबा अलग अलग टाइप के फ्रूट्स नहीं देखे, अभी तो अलग अलग नए नए टाइप के फ्रूट्स आते हैं। आणि मी तर कधीच एवढी वेगवेगळ्या प्रकारची फळं नाही बघितली, पण आता वेगवेगळ्या प्रकारची फळं आलेली आहेत. हाँ, तो इसलिए अभी क्या मालूम, वो खा के अब देखो कुछ असर होता है क्या? ते खाऊन बघा काय असर होतो का. हाँ, तो इसलिए जो फ्रूट बचपन से मालूम है उसे खाओ, आणि जे लहानपणापासून फळांना तुम्ही ओळखता ते तुम्ही खा. जो बचपन से नहीं मालूम जे लहानपणापासून तुम्हाला नाही मैं माहिती, तो कहूँगी खाना नहीं खाना आपका ऑप्शन। आणि ते तुमच्यावरती आहे की तुम्हाला खायचं की नाही खायचं. हाँ, तो किसी किसी को आदत होती है ना हर कुछ खा के टेस्ट करने की। आणि काही काही लोकांना सवय असते प्रत्येक गोष्ट चव घेऊन बघायची. हाँ, तो हम वही देखें जो हमारे लिए योग्य है। आणि आपण तेच बघायचे जे आपल्यासाठी योग्य आहे. तो कहने का उद्देश्य कि क्या ऐसी वस्तु है जो खाने से परमेश्वर को महिमा मिलेगी? आणि हम दाल चावल जो कुछ प्रभु ने हमें खाना दिया है वो खाने से प्रभु को महिमा मिलेगी। आणि आपण अशी ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे की जर काही चुकीच्या गोष्टी आपण खाल्ल्या तर त्याच्यामुळे देवाला गौरव भेटतोय का? जर आपण डाळ भात वगैरे जे काही गोष्टी देवाने खायला सांगितल्या त्या जर खाल्ल्या तर आपल्याला देवाला गौरव देत तो आहे. हर बात को हम प्रेयर करके खाएं, प्रत्येक गोष्टीवरती प्रार्थना करून खा. तो क्या होगा? तर काय होईल? पाप का शैतान का हमारे ऊपर अधिकार नहीं आएगा, क्योंकि खाने के द्वारा ही शैतान का अधिकार आता है। तर मग पापाचा आणि शैतानाचा अधिकार तुमच्यावरती येणार नाही, पण खाल्ल्याच्याद्वारेच पापाचा आणि शैतानाचा और अधिकार येतो. इसीलिए शैतान को कुछ कामों के लिए रोकने के लिए अगर हम अन्न वर्ज्य करेंगे तो क्या होगा? खाना हम बंद करेंगे तो हम कुछ शैतान को अड़ा के रखेंगे। बाइबल में क्या लिखा है? शैतान का सामना करो तो वो तुम्हारे सामने से तो उसे अड़ाना भी जरूरत है। तो कुछ भोजन ऐसे होते हैं जो हम थोड़े समय के लिए उसे रोक देंगे तो अपने शरीर को हम क्या कर पाएंगे? कंट्रोल कर पाएंगे। आणि शैतानाला अडवणं सुद्धा गरजेचं आहे. मग त्याला अडवण्यासाठी आपल्याला काही अन्नावरती नियंत्रण करणं सुद्धा गरजेचं आहे. जर ते नियंत्रणामध्ये आपण केलं तर आपण आपल्या शरीराला पण नियंत्रणामध्ये और करू शकतो. इसीलिए खाने के द्वारा ही पाप जगत में आया, इसलिए यीशु मसीह ने भी खाना ही दिया लोगों को, ऐसा भोजन दिया जो सबसे बेस्ट, उसका देह उसका लव। आणि अन्नाच्या द्वारेच पाप या जगामध्ये आलं, म्हणून येशू ख्रिस्ताने सुद्धा एक उत्तम जेवण त्याच्या लोकांना दिलेलं आहे, ते म्हणजे त्याचं देह आणि त्याचं रक्त. खाने के द्वारा पाप जगत में आया, मृत्यु लाया, और यीशु ने जो देह दिया, जो लहू दिया, जो भोजन दिया, उस भोजन के द्वारा क्या आया? जीवन आया। और वो भी कौन सा जीवन आया? इटर्नल, अनंत जीवन आया। आणि अन्नामुळे पाप आणि मृत्यू या जगामध्ये आलं, पण येशू ख्रिस्ताने एक असं अन्न, एक उत्तम अन्न त्याच्या लोकांना दिलेलं आहे की ते खाल्ल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये जीवन राहतं. आणि ते कोणतं जीवन आहे? सार्वकालिक जीवन. मसीही लोगों ने प्रभु भोजन ज्यादा खाना है, ज्यादा उसको टाइम देना है, मतलब उसको खाने के लिए उसके साथ समय बिताना है और उसके साथ प्रार्थना करके उसमें भाग लेना है। आणि जास्त करून ते आपल्याला खायचं आहे आणि प्रार्थना करून कसं करून त्याच्यामध्ये भाग घ्यायचा. मालूम हुआ? तो ये बहुत जरूरी है कि हम प्रभु यीशु ने अन्न ही दिया, आणि फार गरजेचं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने अन्नच दिलं. ऐसा अन्न दिया। इसलिए जैसे लोगों को जब खाना चाहिए था, भूखे थे 3 दिन से, तो उन्हें क्या दिया? रोटी और मछली दिया। आणि लोक 3 दिवसापासून उपाशी होते म्हणून देवाने त्यांना काय दिले? भाकर आणि मासे दिले ना. वैसे ही बाद में उसने अपने चेलों को क्या दिया? एकदम अतिशय उत्कृष्ट भोजन, वो है अपना शरीर, जीवन की रोटी, और वो लहू जो अनंत प्याला जिसमें इटर्नल लाइफ है। आणि त्याच्यानंतर त्याने आपल्या शिष्याने एक उत्कृष्ट जेवण असं दिलं, ते म्हणजे एक त्याची भाकर, म्हणजे त्याचा देह, आणि त्याच्यामध्ये जे काय आहे? सार्वकालिक जीवन. पहला पॉइंट प्रभु आपको सिखाता है, प्रियो, उपवास करो, और उपवास में सच्चा उपवास करो, सच्चे उपवास में अन्न को त्यागो। आणि पहिला मुद्दा देव तुम्हाला शिकवत आहे की तुम्ही उपवास करा, तुम्ही खरा उपवास करा, आणि त्या खऱ्या उपवासामध्ये अन्न त्याग करा. और लोगों ने नहीं, पिता ने जानना चाहिए कि तुम उपवासी हो। आणि लोकांनी नव्हे पण गुप्तदर्शी पित्याला माहित पडलं पाहिजे की तुम्ही उपवासी आहात. यहाँ जो नाबाद के जो लोगों ने, अड़ोसी पड़ोसी गाँव वालों ने जो उपवास किया, लोगों ने जाना,
बेचारा नाबोध भी जाना कि अरे इसका मैं उपवास रखा है, वो भी उपवास करके आए। उसने लोगों को देखा, लेकिन उसको मालूम नहीं था लोगों का क्या नहीं देखा कि ये लोग नाटक कर रहे। तो आज हम एक ऐसे पाप को देख रहे हैं जो अक्सर हर कलीसिया में और हमारे भी कलीसिया में है, वो है नाटक, एक्टिंग। आणि आज आपण एक अशा पापाबद्दल बघणार आहोत जे सर्व मंडळांमध्ये आणि आपल्या मंडळीमध्ये सुद्धा आहे, ते म्हणजे नाटक, अभिनय करना, अभिनय करणं, है ना। जैसे सबसे पहला ये पाप शुरुआत हुआ अदन की वाटिका से, आणि याची सुरुवात झालेली आहे एदन बागेपासून, है ना। शैतान आया, शैतान आला किसके द्वारा? कोणाच्या द्वारे? रहने वाले जीव जंतु के द्वारा, आणि रेंगणाऱ्या जीवजंतूच्या द्वारे। और उसने ऐसा एक्टिंग किया जैसे कि वो हवा का बहुत भला चाहता है, आणि त्याने असं नाटक केलं की त्याला खूप हवेचं गीत बहुत पाहिजे प्यार है, आणि तो हवेला खूप प्रेम करतो बहुत मनुष्य को बहुत अच्छा सोचता है। आणि तो खूप माणसांच्या बाबतीत खूप चांगला विचार ऐसा करतो एक्टिंग करके और ऐसा बातचीत में एकदम एक्टिंग किया आणि असं त्यांनी नाटक करून तिला सांगितलं और बातचीत करके उसको फंसा डाला। आणि बोलून ते नाटक करून बोलून त्यांनी तिला फसवलं। आपको समझ में आया? तो वो कौन था? तर तो कोण होता? हाँ? वो शैतान था, ठीक है। लेकिन उसने एक्टिंग किसका किया? साता, ठीक है। और वो कौन था? वो शत्रु था, आणि तो शत्रू लेकिन होता, उसने एक्टिंग क्या किया? मित्रता। पण त्याने नाटक काय केलं? मित्रत्वाचं। तीसरा बताओ, वो कौन था? तुम भी उन लोगों को बोलने दो ना। हाँ? बुरा करने वाला था, आणि तिचं वाईट करणार होता, वो बुरा करने वाला था, तो वाईट करणार होता, है ना। तो इसीलिए, लेकिन वो दिखा क्या रहा था? अच्छा कर रहा हूँ मैं, तुम्हारा बहुत अच्छा कर रहा हूँ। पण दाखवत काय होतं की मला तुमचं खूप चांगलं करायचं आहे। और बताओ वो कैसा था? वो झूठा था, आणि तो खोटारडा होता, उसने झूठ बोला। आणि तो खोटं बोलला। क्या झूठ बोला? काय खोटं बोलला? कि तुम ये फल खाकर नहीं मरोगे, तुम्ही हे फळ खाऊन मरणार नाही, बराबर है? बरोबर आहे। ये उसने, लेकिन कैसे बताया उसने? सच्चाई कर कर, मतलब ऐसा उसके सामने रखा। कैसे रखा? नहीं, तुम क्या हो जाओगे? परमेश्वर के समान। आणि कसं बोला? जसं काय एकदम तो खरंच बोलत आहे। आणि तो त्याला काय म्हणाला की तुम्ही मरणार नाही, पण तुम्ही देवा समान व्हाल। मालूम पड़ा? माहित झालं? वो कौन था? तो कोण होता? सच्चाई में, ओरिजिनल में वो कौन था? हकीकत मध्ये तो कोण होता? हाँ, लूसीफर था, लेकिन उसने सांप की एक्टिंग की, मित्रता की एक्टिंग की, और वो धोखा देने वाला था। ओरिजिनल में वो धोखा देने वाला था, आणि हकीकत मध्ये तो धोका देणारा होता। लेकिन उनको कैसे दिखा रहा है? मैं तुम्हें बचाने आया हूँ। पण त्यांना कसं दाखवत होता? जसं मी तुम्हाला वाचवायला आलेलो आहे। आपको समझ में आया? ओरिजिनलिटी में छुपा के, आणि जे काही खरे आहे ते खरत्व त्यांचं लपवून, नकली दिखाना, आणि नकली काहीतरी दाखवणं, उसे कहते हैं एक्टिंग। त्याला म्हणतात ऍक्टिंग। नहीं, एक्टिंगचा मी अर्थ सांगते। एक्टिंग का मतलब मैं प्रभु से पूछा कि सचमुच एक्टिंग का मीनिंग क्या है? आणि मी खरंच देवाला विचारलं की देवा ऍक्टिंगचा अर्थ काय? प्रभु ने मुझे बोला आदम की वाटिका में जा। आणि देव मला म्हणाला एदन बागेत जा। तो मैं थोड़ा टाइम आँख बंद किया, आणि थोड्या वेळ मी डोळे बंद केले। आदम की वाटिका में वो था कौन? लूसीफर, वो गिरा हुआ शैतान था भी, लेकिन उसने किसका एक्टिंग किया? सांप का। वो था किस? शत्रु, लेकिन वो क्या एक्टिंग कर रहा था? तो मतलब जो ओरिजिनलिटी छुपा के रखना, आणि हकीकतपणा लपवून ठेवणं। जैसे यीशु मसीह ने कहा, जसं येशू म्हणाला मेरे जाने के बाद मी गेल्याच्या नंतर फाड़ने वाले भेड़िया पांढरे लांडगे वो क्या करेंगे? ते काय करते? अंदर फाड़ने वाले होंगे, लेकिन बाहर क्या दिखाएंगे? आणि ते अंतरी क्रूर लांडगे आहेत, पण ते बाहेरून काय रूप धारण करते? भेड़। अच्छा, मेंढराचं। लेकिन अंदर कौन है? पण आत कोण आहे? भेड़िया। भेड़िया क्रूर के दांत लांडगे, तीक्ष्ण होते हैं, आणि त्यांचे दात तीक्ष्ण असतात, क्रूर होते हैं, क्रूर असतात। लेकिन वो बाहर उन्होंने क्या पहन लिया है? पण बाहेर त्यांनी काय घातलंय? भेड़। मेंढराचं रूप, भेड़ का रूप रहना है। मेंढराचं रूप धारण फिर वो केलंय। अपने दांत छुपा लेते हैं मध्ये स्वतःचे दात और लपवतात एकदम ऐसा मित्रता दिखाते हैं भेड़ को, आणि मित्रत्व दाखवतात और धीरे से मेंढरांना। उस पर अटैक करके खा लेते हैं, आणि हळूच त्याच्यावरती हमला करून त्यांना खातात, किसी को दिखाई नहीं देता। आणि कोणालाच दिसून नाही येत। तो इसे एक्टिंग कहते हैं, आणि याला म्हणतात ऍक्टिंग, है ना, अभिनय। अभिनय। तो आज चर्च में भी बहुतायत मसीह लोग सदुकी और फरूसी के समान मैं धर्मी हूँ एकदम एक्टिंग करते हैं, लेकिन ओरिजिनलिटी में अंदर वो कुछ और होते हैं। आणि आजही मंडळींमध्ये सदुकी आणि पुरुषासारखी लोक आहेत जे आतमध्ये वेगळेच आहेत, पण बाहेरून काहीतरी वेगळंच है ना? दाखवतात। तो एक्टिंग का मीनिंग है खरा पापी स्वभाव छुपा के रखकर, हाँ, जो उसके अपोजिट है
वो दिखाना, मतलब ओरिजिनलिटी में जो है वो छुपा के रखकर अच्छा दिखाना, यानी अंदर ढोंगी सा, मतलब ढोंग करना, नाटक करना. आणि ऍक्टिंगचा अर्थ आहे की खरा पापी स्वभाव जो आतमध्ये आहे तो लपवून ठेवणं आणि बाहेर काहीतरी वेगळंच दाखवणं, म्हणजे ढोंगीपणा, कपटीपणा करणं. यीशु ने इसका विरोध किया आणि येशू ख्रिस्त यांचा विरोध केला. मैथ्यू 23, 27, 28 में. मत्ती अध्याय 23, मत्ती 23 अध्याय 23 उसका 27, 28. 27-28. मैथ्यू 23, मत्ती 23 और उसका 27-28. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, आहो शास्त्री और फरीसियों. ढोंग्यांनो. हाँ, क्या बोला? ढोंगी. अभी ये ढोंगी का मतलब क्या है? ढोंगीचा अर्थ काय? हाँ, लबाड़. ढोंगी का मतलब क्या है? कपटी. एक मुझे जब भी कपटी शब्द आता है तो मुझे वो जोक याद आ जाता है ना. फॉरेनर आता है, गांव में जाता है और गांव के ठेले में, ढाबे में जाके बोलता है छू खा छे. तो वो बोलता है तू तुम्हाला कपटी बोललास, तू कपटी, तुझा बाप कपटी, तुझी आई कपटी. ऐसा हो जाता है. वो इंग्लिश में वो लोग ऐसे अंदर अंदर शब्द खाते हैं ना फॉरेनर लोग, तो ऐसा नहीं बोलते हैं छू कपटी, ऐसा बोलना चाहिए ना. लेकिन वो कहते छू खा छे, उनका स्टाइल ऐसा रहता है. तो छू खा छे, छू खा छे, तुझा बाप खा छे, ऐसा रहता है. तो कपटी मतलब क्या? अंदर जो है वो नहीं, बाहर दूसरा कुछ है ना. अभी सोचो मैं अभी तुलसी को बोलूंगी मी तुलसी कवीला म्हणेन तो बहुत अच्छी हो, त्या तो बहुत अच्छा, तुम्ही तर खूप चांगल्या आहात. अंदर में बोलते काय गे काय. आणि आतमधून म्हणेन काय इतक्या चांगल्या. आणि रजनी जेव्हा बघा तेव्हा तिची तारीफ कर, जेव्हा बघा तिची तारीफ कर. काय आहे का तिच्याकडे काही? पण अरे रजनी लोक बहुत छुपली आतमध्ये काय. अगोदरच माझे विचार कसले तुम्हाला काय, त्याला ढोंगी म्हटलं जातं. और उसको ढोंगी कहा जाता है. माहिती पडलं. हां बस. तुमची केवढी दुर्दशा होणार. हाँ, तो ऐसे लोग जो एक्टिंग करते हैं ना, एक्टिंग करने वाले लोगों का हालत बहुत बुरा होगा. क्यों हालत बुरा होगा? क्यों? क्योंकि वो अपनी ओरिजिनलिटी नहीं दिखाते. आणि ऍक्टिंग करणाऱ्यांची दुर्दशा खूप वाईट होईल. का वाईट होईल? कारण का जे हकीकतमध्ये ते लोक आहेत ते लोक दाखवत नाही. और हकीकत में जो लोग दिखाते हैं लोग उनको पसंद नहीं करते. आणि जे हकीकतमध्ये लोक जसे आहेत तसं दाखवतात त्यांना लोक पसंत नाही है करत. ना. जो मुंहफट है, मुंह पर बोलते हैं, वो लोग लोगों को अच्छे नहीं लगते. अच्छे आणि लगते मोफट आहे जे तोंडावर बोलतात ती लोक लोकांना आवडत नाही. आवडतात का? हाँ, स्कार्फ का इथं लावलाय और स्कार्फ क्यों है लगाए? स्टाईल मध्ये. स्टाइल में. असा लावतात का स्कार्फ? और ऐसे लगाते हैं क्या स्कार्फ? नाही, चांगली नाही. स्वतःची बोलती कशी नव्हती बघायचं ना, आम्हाला कशाला बोलते. और ये अच्छी नहीं है. खुद की लड़की देखो पहले कैसे लगाती, फिर हमको बोलना चाहिए. है ना. तर असं जे तोंडावर बोललेली लोक आवडत नाही. और ऐसे मुंह पर बोलने वाले लोग तुला पसंद स्कार्फ नहीं. खूप छान दिसतो गं, काही स्टाईल मध्ये लावलायस तू. और तुझे स्कार्फ बहुत अच्छा दिखता है. वो क्या स्टाइल म्हणजे है? स्टाईल मध्ये जे असे बोलणारे, आतमध्ये तिला मग काय बोलायचं होतं और अंदर से उसको क्या बोलना था? कि तेरा जो स्कार्फ है पीछे गया है, थोड़ा सा आगे ले ले. शर्म नहीं आती? स्कार्फ इधर से होता है, इधर से नहीं होता है. आणि तुझा जो स्कार्फ आहे तो मागे गेलेला आहे आणि तू काय हे करतेस, तू स्कार्फ पुढे घेतला पाहिजे. म्हणजे तिला बोलता येत नाही, पर उसे बोले नहीं आ रहा है, वेगळं बोलले. इसलिए उसने आणि अधिक जो बोला. खरा बोलतो और जो सच बोलता है तिच्या जिभेला हाडच नाही, और इसकी जबान पर डी नहीं है चांगली नाही बाई. और ये स्त्री अच्छी नहीं बोलते है. मी. सुनांनी कुठं बसलं पाहिजे? और बहू में कहाँ बैठना चाहिए? सासूच्या पायाजवळ. सास के पैरों के पास. एक सून अशीच खुर्ची बसली होती. ती फटकळ बाई बोलली, ए खाली बस, तुला खाली बसतात, काय खाली बस. सासू वरती बसते आणि ती जाऊन त्या खुर्चीवर बसली, कारण खुर्ची नव्हती. असंच असलं पाहिजे. और ऐसा ही होना चाहिए. मुंहफट बोललेलं अतिशय होतं. और मुंह पर बोला हुआ कभी भी अच्छा है. आणि तीच लोकांना आवडत नाही, और वही लोगों को अच्छे नहीं कारण लगते ते तोंडावर बोलतात. क्योंकि वो लोग मुंह पर बात आता करते मी हैं. जे बोलली तुळशीबद्दल मागे, और अभी मैंने जो तुलसी भाभी की पीठ पीछे बोला ते चांगलं होतं का जे मी तोंडावर बोललेलं चांगलं? वो अच्छा था या मैंने उनके मुंह के ऊपर बोला हुआ अच्छा था? पण मी जे पाठीमागे वेगळं आणि तोंडावर जे मी चांगलं बोलत होती, हा ढोंगी स्वभाव. और मैं जो पीठ पीछे बोल रही थी या फिर जो मैं मुंह के ऊपर बोल रही थी, वो जो ढोंगी स्वभाव मेरा था वो अच्छा नहीं था. हा, असे व्यक्तींनी जे आहे मला लिहिलेलं आहे, खूप मोठी दुर्दशा होईल. और ऐसे व्यक्तियों के लिए कहा गया है कि उनकी बड़ी दुर्दशा होगी. है ना. तो इसलिए मसीह लोग बहुत बेस्ट एक्ट
एक्टिंग करते हैं। आणि ख्रिस्ती लोक खूप चांगले ऍक्टिंग करतात। और यहाँ लिखा है प्लीज आज से आप एक्टिंग मत करो। आणि इथे खास सांगतोय देव तुम्हाला की कृपया तुम्ही ऍक्टिंग नाटक करू Please. नका प्लीज। क्यों? अभी पढ़ो। कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात। हाँ, आप अभी वो जो ऐसे लोग जो है, जो लोग एक्टिंग करते हैं, है ना, जो सांप आया था वो कैसा था? चूना लगा हुआ कब्र के समान था। अंदर क्या था उसके? आदम हवा के लिए, आपके लिए, मेरे लिए क्या था? मृत्यु, परमेश्वर से दूर करना। अंदर सड़ाहट था उसके लिए, लेकिन उसने मुंह से क्या बताया? नहीं नहीं, तुम परमेश्वर के जैसा बनोगे। ऊपर कैसा लगाया? क्लीन व्हाइट कलर। कब्रों को क्या लगाया जाता है? ऊपर व्हाइट कलर लगाया जाता है, चूना लगाया जाता है आणि कबरेला वरून चुना लावला जातो, सजाया जाता है, सजवलं तो जातं। वो बाहर से बड़ी अच्छी दिखती है। बाहेरून ते खूप सुंदर दिसते, लेकिन अगर उस कब्र को खोल दिया पण जर ती कबर उघडली तो सब भाग जाएंगे, तर सगळे पळून जाते, वहाँ कोई नहीं बैठेगा। तिथे कोणीच नाही बसणार। इवन 3 साल होने के बाद की भी कब्र के यहाँ बदबू रहती है। आणि 3 वर्षानंतर पण जी कबर उघडली जाते तिथे पण खूप दुर्गंध असतो। हम एक बार जल्दी गए थे एक दिवस आम्ही लवकर गेलेलो और ऑलरेडी 3 साल होके गया था उस कब्र को। आणि पहिलेच 3 वर्ष लोटली त्या कबरेला। हम जरा जल्दी पहुंच गए। आम्ही थोडं लवकर पोहोचलो जल्दी पहुंचने का नतीजा ये हुआ कि कब्र खोदते हुए देखना पड़ा। आणि लवकर पोहोचण्याचा नतीजा हा झाला की आम्हाला ती कबर खोदताना बघावी मुझे लागली। लगा कि हम जिसको दफन करने वाले उसी को करना, वही उधर ही दफनाएंगे, लेकिन वो किसी और के लिए खोद रहे थे। आणि मला असं वाटलं ज्यांच्यासाठी आम्ही गेलेलो आहोत त्यांना तिथे गाडलं जाईल, पण त्यांना नव्हतं गाडलं, कोणा दुसऱ्याला ती लोक तो गाडणार हमारे होते। आंखों के सामने, तो हम देखे बाप रे, पहली बात तो वो अजीब सा बदबू था आणि पहिली गोष्ट तर खूप वाईट असा घाणेरडा दुर्गंध और होता बहुत कुछ अंदर से निकलने लगा। आणि खूप काही आतमधून निघत होतं। एक तो वो जो पेटी रहती है आणि एक तर जी पेटी असते उसके बहुत सारे कपड़े निकले, यानी बहुत सारे पेटी के टुकड़े निकले, आणि त्या पेटीचे खूप सारे तुकडे पडलेले असतात, हड्डियाँ निकलने लगी, माडं निघायला लागली, कौटी निकली। मध्ये कवटी निघाली थोड़ा टाइम तक नाको रुमाल लगाकर आप देख नहीं सकते, आणि थोड्या वेळापर्यंत नाकाला रुमाल लावून आता ती बघू नाही शकत, इसलिए आगे चले गए, आणि म्हणून पुढे गेलो वहाँ रुके नहीं, आणि तिथे थांबलो नाही। बार बार थूक रही। अभी चर्च के अंदर जाके तो नहीं थूक सकती, तो वो गिरने को भी तकलीफ हो रहा था। आणि चर्चमध्ये इथे जाऊन थुकू नाही शकत म्हणून ती गिळायला पण त्रास होत होता। तो समझ में आया? तुम्हाला समज बाहर से तो बड़ी अच्छी दिखते हैं, लेकिन अंदर सड़ाहट होती। वैसे ही प्रियो जो एक्टिंग करते हैं, अपने आप को जो अंदर होते हैं वो तो नहीं दिखाते, लेकिन दूसरा कुछ दिखाते हैं। वो कैसे होते हैं? वो ऐसे ही चुना फिरी हुई कब्र के समान यीशु मसीह ने कहा। आणि ते आतमधून वेगळे आहेत आणि बाहेरून वेगळेच दाखवतात। ती लोक कशी आहेत? ती चुना लावलेल्या कबरांसारखे आहेत, जसं येशू ख्रिस्त म्हणाला। त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत। बहुत गंदगी रहती है। फिर आगे, तसे तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, हाँ, बाहर से शास्त्री फरूसी, हाँ, उनका बोला ये लेस, फिर उनका ऐसा वो ऐसा रहता था, ऐसा चलते थे, उनकी वो काटी, फिर वो लोग प्रेयर करते, ऐसा करते, बहुत ऐसा धर्मी दिखाते, आणि खूप नीतिमान आहे त्याचे दाखवायचे। सब लोग उसके उन लोगों के, क्योंकि शास्त्री फरीसियों को वचन बहुत मालूम था, कारण शास्त्री आणि पुरुषांना वचन खूप माहित होतं, है ना, लेकिन भीतर से वो अलग थे। पण आतमधून ते वेगळे होते। अंदर अहंकारी थे, आतमधून अहंकारी होते, वो लालची थे, लोभी होते, वो दशांश देते थे, ते दशांश द्यायचे लेकिन वो लूटते थे, पण ते लुटायचे वो लोगों को फंसाते थे, आणि ते लोकांना फसवायचे घर के बाहर लोगों के सामने बहुत अच्छा दिखाते थे। आणि बाहेर लोकांना समोर खूप चांगलं दाखवायचे। उस अध्याय में आप पढ़ सकते हैं। त्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू वो शकता। विधवाओं का घर खाते थे, आणि ते विधवांची घरं खाऊन वो टाकायचे, अनाथों को लूटते ते थे, अनाथांना लुबाडायचे, मजदूरों की मजदूरी नहीं देते थे, आणि मजदूरांची जी मजुरी होती ती त्यांना देत वो नव्हते, गंदे शब्द निकालते थे, आणि अपशब्द ती लोक लोग काढायचे, बराबर से रहते नहीं थे, बरोबर ती लोक राहत नव्हते, वो दिखाने के लिए धर्मी दिखा तो देते थे, आणि दाखवण्यासाठी नीतिमान आहे तसं दाखवून लेकिन द्यायचे, व्यभिचार करते थे, पण व्यभिचार करत होते, औरतों को इस्तेमाल करते थे, स्त्रियांना वापरत होते, ये वो काम करते थे, आणि हे ते काम ती लोक लेकिन करत ये होते, काम किसी को मालूम नहीं था। पण एक काम कोणालाच माहित सिर्फ नव्हतं, उनके हाथ के नीचे जो काम करने वाले कुछ सीक्रेट लोग होते हैं, इन्हीं को मालूम था। बाकी सभी लोगों को क्या लगता था? अरे चर्च का पादरी, ये शास्त्री और ये फरीसी क्या है? आणि फक्त त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांनाच फक्त त्या गोष्टी माहीत होत्या, पण बाकीच्या लोकांना काय वाटायचं की चर्चचा पास्टर आणि जे शास्त्री आणि पुरुष आहेत ते खूप चांगले आहेत आणि नीतिमान आहेत। तो इसीलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार यहाँ बताया गया है ढोंगी कौन है। आणि ते देवाच्या वचनानुसार सांगण्यात आलेलं आहे की ढोंगी कपटी कोण आहे। पूर्ण वाचलं?
परंतु आत ढोंगाने व अनितीने भरलेले आहे. अंदर कैसे अधर्म से भरे हुए हैं, अलग रीति से हैं. तो आज भी प्रियो चर्च में कुछ लोग ऐसे एक्टिंग करते हैं चोरी करने के लिए. जैसे दिखाएंगे मैं बहुत अच्छा, मैं तुम्हारा कर्जा तुमको दे दूंगा, प्लीज मुझे 10,000 दोगे. आणि आजही मंडळीमध्ये खूप सारी अशी लोक आहेत जी नाटक करतात की मला पैशांची फार गरज आहे, मला 10,000 रुपये तुम्ही द्याल का? 1 महीने में दीजिए. एका महिन्यात तुम्हाला द्याल. 1 महीने का 1 साल 2 साल हो गया तो भी. तो ये जो बाइबल में लिखा है ना, चोर आया तो वो कैसे आता है? आणि बायबल सांगतो चोराला चोरी करायला, पण तो कसा येतो? चुपके से लपून. तो वैसे ही बहुत सारे चर्च के अंदर भी एक्टिंग करने वाले चोर घुसे हुए हैं. आणि तसंच मंडळीमध्ये सुद्धा चोरासारखी ऍक्टिंग करणारी नाटक करणारी वो लोग लोक दिखाते हैं कि वो लोग क्रिश्चियन है, लेकिन ओरिजिनलिटी भी क्रिश्चियन है. देखो मैं आपको बताती हूँ, हर एक व्यक्ति चर्च में आने वाला क्रिश्चियन नहीं है. आणि मी तुम्हाला सांगते की मंडळीमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा खरा ख्रिस्ती नाही आहे. आपने ग्रुप में जोशुआ ने डाला हुआ, मालूम नहीं आपने वो पढ़ा कि नहीं, लेकिन मुझे वो बहुत अच्छा लगा. आणि ग्रुपवरती जोशुआने एक मेसेज टाकलेला, तो मला माहिती आहे तुम्ही वाचला की नाही, पण ते खूप चांगलं उसने होतं. डाला था चर्च में आने वाला हर एक जन क्रिश्चियन नहीं होता है. आणि त्यांनी टाकलं होतं की मंडळीमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा ख्रिस्ती तो नसतो. मैंने पढ़ा, मुझे बहुत अच्छा लगा. मी ते वाचलं, मला खूप आवडलं. और बाद में मैंने सोचा सही बात है, थोड़ा उस पर मैंने थोड़ा सा मनन किया. आणि थोडंसं त्याच्यावरती मी मनन केलं चर्च में आने वाला हर एक जन क्रिश्चियन नहीं. की मंडळीमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा ख्रिस्ती नाही तो आहे. फिर प्रभु ने मुझे बोला, देख मेरे पीछे चलने वाला भी सब मसीह नहीं थे, मेरे अनुयायी नहीं थे. आणि बघ माझ्या मागे पण चालणारे हे सगळे माझे अनुयायी नव्हते. कुछ लोग मेरा तमाशा देखने के लिए आते, काही लोक फक्त माझा तमाशा बघायला येत होते, टाइम पास था इसलिए आते, फक्त टाइमपास म्हणून येत होते चंगाई के लिए आते थे. आणि आरोग्य घेण्यासाठी येत होते. कुछ लोग मुझ पर दोष ढूंढने के लिए आते थे. काही लोक फक्त माझ्यावर दोष लावायला येत होते. कुछ लोगों को मेरे से कुछ चाहिए था. काही लोकांना फक्त माझ्याकडनं काहीतरी पाहिजे होतं. कुछ लोग मुझसे सचमुच प्यार करते. पण काही लोक मला खरंच प्रेम करत होते. तब मेरी ट्यूबलाइट थी. त्यावेळेस माझी लाईट ट्यूबलाईट राहते. सही बात है. आणि खरी गोष्ट आहे. सब चर्च में आते हैं तो सब क्रिश्चियन नहीं होते हैं. आणि सगळे मंडळीमध्ये येणारे हे ख्रिस्ती नसतात. क्रिश्चियन किसे कहा जाता है? ख्रिस्ती कोणाला म्हटलं जातं? क्राइस्ट इज इन मी, जिसके अंदर मसीह है, जिसमें सचमुच मसीह है, जो मसीह का अनुकरण करता है, मसीह को दिखाता है, मसीह की चाल चलता है, मसीह ने जो किया वही करता है, वही सच्चा क्रिश्चियन है. आणि ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, म्हणजे ज्याच्या आतमध्ये ख्रिस्त आहे आणि जो ख्रिस्ताचं आचरण करतो, ख्रिस्ताला प्रकट करतो, ख्रिस्त जसा बोलला आहे, जसं करायला सांगितलं आहे तसं करतो, तो खरा ख्रिस्ती आहे. वही सच्चा है. तोच खरा हाँ, ख्रिस्ती हम आहे. आ गए सब क्रिश्चियन हो गए, ऐसा नहीं होता है. आणि आपण मंडळी आलो, चर्चमध्ये आलो तर आम्ही ख्रिस्ती झालो असं नसतं. है ना. तो क्रिश्चियन कौन है? जो उसके जैसा करता है. आणि ख्रिस्ती कोण आहे? जो त्याच्यासारखं करतो. है ना. जिस आपने कल क्या देखा था? हम परमेश्वर की क्या है? संतान. काल काय बघितलं की आपण कोण आहोत? देवाची मुलं. परमेश्वर की संतान परमेश्वर के जैसा करेगा आणि देवाची मुलं देवासारखं करतील तो उसकी संतान, तर ती त्याची मुलं आहेत. है ना. यीशु मसीह जब बपतिस्मा लिए, आणि येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस बपतिस्मा घेतला, स्वर्ग से आवाज आया, स्वर्गातून आवाज आला, क्या लिया? ये मेरा प्रिय पुत्र है जिससे मैं खुश हूँ. आणि आम्हाला प्रिय पुत्र आहे ज्याच्यावर मी अत्यंत सब प्रसन्न लोगों ने आहे. सुना, हे सगळ्यांनी ऐकलं. है ना. जब 3 शिष्य थे, 3 शिष्य होते उन्होंने भी यही कहा, ये मेरा प्रिय पुत्र है, इसकी सुनो. आणि ते पण हेच म्हणाले की हा माझा प्रिय पुत्र आहे, त्याचं तुम्ही ऐका. भीड़ थी, उस समय भी कहा कि हे पिता मेरा महिमा कर. तो उसने कहा मैं तेरी हमेशा महिमा करता हूँ, तू मेरा प्रिय पुत्र है. आणि ज्यावेळेस तो म्हणाला की हे पिता तू माझा गौरव कर, त्यावेळेस तो म्हणाला तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी नेहमी तुझा गौरव है ना. करतो. तो पिता ने बादल से बात की, आकाश से बात की. आणि जो पिता आहे तो ढगांच्या द्वारे मेघांच्या द्वारे बोलला. बपतिस्मा लिया बोलकर वो प्रभु खुश हुआ? आणि बपतिस्मा घेतला म्हणून देव प्रसन्न झाला नाही. उसने परमेश्वर की इच्छा पूरी की, परमेश्वर को प्रकट किया, इसीलिए परमेश्वर उसे खुश था. पण त्याने देवाची इच्छा पूर्ण केली आणि देवाला प्रकट केलं म्हणून देव त्याच्यावरती प्रसन्न होता. आदम के जैसा नहीं चला, वो परमेश्वर के जैसा चला. आणि तो आदमासारखा नाही चालला, पण तो देवासारखा चालला. अभी भी आदम के समान चलते हैं. आणि आजही आपण आदमासारखं चालतो. और वो परमेश्वर के पुत्र के समान चला. उसे मालूम था मैं आदम बन के आया हूँ, लेकिन मैं कौन हूँ ये भूल नहीं गया. उसे मालूम है मेरा परमेश्वर है, मैं परमेश्वर का पुत्र हूँ. इसलिए वो वेश्याओं के साथ बैठकर उन वेश्याओं को व्यभिचार से नहीं स्पर्श किया, उन वेश्याओं के साथ ऐसा व्यवहार किया कि वो वेश्याई बदल गई. आणि म्हणून देव देवाच्या पुत्रासमान चालला. आणि त्याला माहित होतं की तो आदम म्हणून या पृथ्वीवरती आलेला आहे, पण त्याला आत्मासारखं चालायचं नाहीये, पण तो देवाचा पुत्र आहे, त्याला त्याच्यानुसार चालायचं आहे. म्हणून तो वेश्यांबरोबर बसला, पण वेश्या बदलल्या, पण त्याने स्वतःचा स्वभाव नाही चुंगी लेने बदलला. वालों के साथ बैठा, उनके घर में खाया पिया लिखा है, खाया पिया ऐसा लिखा है, खाया पिया. लेकिन वो दारू नहीं पिया, वो पिया, पानी पिया, पीने वाली बहुत सारी बातें हैं वो पिया. लेकिन वो चुंगी लेने वाले लोग दारू पीते थे, लेकिन
चुंगी लेने वालों ने उसके संगति में बैठकर अपनी दारू को दूर किया और वो यीशु जो पी रहा है वही वो पिया। आणि कर घेणाऱ्या लोकांबरोबर तो बसत होता, त्यांच्यामध्ये तो खास पित होता आणि तो पित होता, याचा अर्थ तो दारू वगैरे काही पित नव्हता, पण तो पाणी आणि जे काही पियाच्या वस्तू आहेत त्या गोष्टी पित होता। चुंगी लेने वाले लोग ने पोर कर नहीं रखा होगा, डुकर नहीं रखा होगा, आणि कर घेणाऱ्या लोकांनी डुकर ठेवला नसेल। खाने पीने वाले लोग तो कुछ भी खाते हैं ना, खाने पिणारे लोक तर काही खातात, लेकिन यीशु ने नहीं लिया, पण येशूने नाही घेतला, है ना। अन्न से अपने आप को अशुद्ध नहीं किया दूसरों के कारण, आणि अन्नाच्या द्वारे स्वतःला त्यांनी अशुद्ध नाही केलं दुसऱ्यांसाठी। तो हमें भी मालूम होना चाहिए हम कौन है। कारण त्याला माहित होतं की तो कोण आहे, मग तसंच आपल्याला सुद्धा माहित असलं पाहिजे की आपण कोण आहोत। चर्च में आने के बाद हम हाँ मैं क्रिश्चियन, आणि फक्त मंडळीत आल्याच्या नंतर हा मी ख्रिस्ती, बाहर जाने के बाद पण बाहेर गेल्यावर ए क्या है जाना है ऐसा अपना लाइफ जीते हैं, भूल गए हम क्रिश्चियन है, आणि विसरून जातात आम्ही ख्रिस्ती आहोत, वो नहीं। इसलिए वो जो भेजा गया था ना कि हर एक जन चर्च में आता है, क्रिश्चियन नहीं होता है, आणि ते जे पाठवलं होतं ना की प्रत्येक मंडळीमध्ये येणारा व्यक्ती ख्रिस्ती नसतो, है ना। तो प्रियो बहुत से लोग यहाँ आते हैं, क्रिश्चियन है हम ऐसा एक्टिंग करते हैं, आणि म्हणूनच खूप सारे लोक इथे मंडळीमध्ये येतात आणि आम्ही ख्रिस्ती आहोत असे नाटकं पण करतात, लेकिन वो घर जाके मूर्ति पूजा करते हैं, पण घरी जाऊन मूर्ती पूजा समाजों के करतात साथ झुकते हैं, आणि समाजाच्या समोर झुकतात, व्यभिचार करते हैं, व्यभिचार करतात, प्रसाद खाते हैं, प्रसाद खातात, नाना प्रकार के पापों में फंसे हुए नाना हैं। प्रकारच्या पापांमध्ये फसलेले आहेत। आपको समझ में आए? तुम्हारा तो यहाँ समझ में? आकर वो क्या करते हैं, आणि इथे येऊन काय करतात, मसीह होने की एक्टिंग। जैसे शैतान ने एक अच्छे उसके फ्रेंड की एक्टिंग दिखाई आदम और हव्वा की, वैसे ही यहाँ लोग आकर मैं मसीह हूँ इसकी एक्टिंग करते हैं। आणि जसं शैतानाने नाटक केलं आणि आदम हव्वेला दाखवलं की मी तुमचा शत्रू नाही पण मी तुमचा मित्र आहे, मग तसंच मंडळीमध्ये नदी ख्रिस्ती लोक असंच नाटक करतात। तो इसीलिए प्रियो याद रखो हमें क्या करना है। यहाँ लिखा है इफिसियों की पुस्तक में 4:25 में लिखा है हमें सत्य और सच दिखाना है, हम जो है वो दिखाना है। आणि इफिसी 4:25 मध्ये देवाचं वचन म्हणतं की आपण जे काही खरे आहोत तो खरेपणा आपल्याला दाखवायचा आहे। इफिसीकरांचं पत्र 4 अध्याय 4, इफिसियों की पुस्तक 4 इफिसीकरांचं पत्र 4 उसका 25 त्याचं 25। म्हणून लबाडी सोडून, हाँ, ढोंग छोड़कर, कपट छोड़कर, झूठा दिखाना छोड़कर क्या करो, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्यांबरोबर खरे बोला, आप सच दिखाओ, आप कौन हो ये प्रकट करो, है ना। आहाब ने ढोंग किया आणि आहाबाने नाटक केलं उपास, नाबोत के गांव के सभी लोगों ने नाटक किया आणि नाबोतच्या गावातल्या सगळ्या लोकांनी नाटक केलं, है ना। इसीलिए बेचारा नाबोत क्या हो गया, फंस गया। म्हणून बिचारा नाबोत फसला। ऐसे ही प्रियो जो नाटक लोग होते हैं ना, जो झूठे एक्टिंग करके आते हैं चर्चेस में, वो लोग फिर क्या करते, फंसा देते दूसरे लोगों को, दूसरे लोग फंस जाते हैं। आणि अशी जी नाटकी लोक असतात ना ती लोक चर्चमध्ये येतात आणि लोकांना फसवतात, है ना। पहले बहुत से लोग क्या करेंगे, बहुत सारी लड़कियां कुछ फटकर होती है, कुछ मुंह पर होती है, तो वो लड़कियां पसंद नहीं आएगी, लेकिन जो एकदम ऐसे नाटक करेगी और चुपचाप रहेगी, कुछ नहीं दिखाएगी, वो ओरिजिनल रूप कभी दिखाते हैं मैंने ये बात बताया था, आणि मी गोष्ट एक सांगितली होती, तो बोले मुझे बताया ये लड़की ना बहुत अच्छी है, आणि मुलगी ना खूप चांगली आहे, बहुत काटती है दीदी, बहुत काटती है, उसको बात करने को भी बहुत डरती है, आणि दीदी खूप कापते आणि ती बोलायला पण घाबरते। नाटक होगा, आणि म्हटलं नाटक असेल, नाटक होगा, नाटक मत असेल, करना, करू नको, बाद में रोना पड़ेगा, नाही तर रडावं नहीं लागेल, बोले नाही बोलतात बहुत अच्छी है, ती खूप चांगली आहे, उल्टा जरा नहीं बोलती, आणि जरासं पण उलट नाही बोलत। हमारे सामने ऐसी बैठी थी, उन्हें क्या असं बसतात, असं करून पाय असे उभे करून असे करून असे करून पायाला जाऊन पकडून तसे बसतात, अशी बैठी थी। आणि ती अशी बसली होती, हमने उसके पहले मैंने बोला था वो लड़की जो पहली पसंद की थी वो अच्छी है, आणि मी सांगितलेलं पहिली जी मुलगी पसंत केली ती चांगली आहे, लेकिन वो पाती मांडी डाली थी जैसे अलका ने डाला है, पण त्यांनी उकडी मांडी घातलेली काय जसं अलकामोशीने टाकली, अच्छी नहीं है। आणि चांगली नाही, अरे बाबा वो ओरिजिनल है, आणि ती ओरिजिनल आहे, है ना। लेकिन जो ऐसा ऐसा पकड़ के ऐसा करके बैठते हैं, तो जो गर्दन मतलब ये एक्टिंग है, नहीं विश्वास किया, आणि नाही विश्वास केला, शादी के बाद ओरिजिनल रूप दिखा दिया, आणि आता लग्नानंतर ओरिजिनल रूप दाखवलं। बाप रे, अरे ये तो पहले ऐसे मला आया यही तो है,
नाबूद फंस गया, तुम लोग भी फंस गए, नाबूद मारा गया, अभी तुम लोग भी अभी प्रेयर करो बदलने के लिए। ऐसा होता है ना। तो बहुत से लोग एक्टिंग करते हैं आणि खूप सारे लोक ऍक्टिंग करतात जो ओरिजिनल में है वो दिखा देते, बाबा देखो मैं ऐसा हूँ, उनको पसंद है करो। आणि जे हकीकतमध्ये असणारी लोक आहेत लोक बोलतात मी असाच आहे, जर तुम्हाला पसंत करायचं तर करा। बाहर से समोसा लाके बोलेंगे मेरी बेटी ने बनाया। हाँ, लड़का देखने को आने के समय पे ऐसे ही करता है, मेरी लड़की ने बनाया, बहुत अच्छे समोसे बनाया, बहुत नंबर 1 खाना बनाती है। पापा पहले ही बता दो खाना नहीं आता है। फिर ये सुनकर रेडी हो जाएंगे, अच्छा है। आणि हे ऐकून झालेले तयार झाले तर चांगलं आहे। शादी के बाद बोलेगी 2 समोसा बना, नहीं आता है, उनको यूट्यूब पे देख के बनाते हैं। हालत यूट्यूब को देखकर जो बनाते हैं उनकी हालत खराब होती है ना। जो घर में सिखा रहता है ना वही अच्छा रहता है, आणि जे घरात शिकलेलं असतं ते चांगलं। अनुभव से जो सिखा रहता है वो अच्छा रहता है। अनुभवाच्या घरी शिकलेलं असतं ते चांगलं। यूट्यूब को देखकर जो भी बनाते हैं बिगड़ ही जाता है। आणि युट्यूबला बघून जे काही बनवतात ते सगळं फिसकटून जातं। 1 चमचा डालो तो हम 2 चमचा डालते, मेरे से हुआ है ना। आणि माझ्याकडे झाले, मैंने पेपर में पढ़ के वटाने की करी बनाई थी। पेपरामध्ये वापरून खूप वाटायचं में हमारे काल में ये नहीं था, यूट्यूब नहीं था, आणि आमच्या काळामध्ये युट्यूब नव्हता, पेपर था। पेपर होता। पेपर में नई नई डिश आती थी आणि पेपरमध्ये अशा नवीन नवीन डिश यायच्या। माँ तो गाँव गई थी, आई तर गावाला गेलेली, खाना बनाने का मेरा टर्न था, आणि जेवण बनवायची पाळी माझी होती, बोलो वटाणा बनव, आणि मी तो वाटाणा बनाते म्हणून वटाणा बनवला। त्याच्यात वटाणा की चव येण्यासाठी 1 छोटा चम्मच तुम्ही टेबलस्पून, तिथं लिहिलं होतं 1 टेबलस्पून तुम्ही साखर टाका, बस तो टेबलस्पून मला कळालाच नाही। मी आपला कालवणाचा चम्मच घेतला, भरून टाकला, ते झालं कालवण गोड, बहुत मीठा करी बन गया। ते कालवण कोणीच खाल्लं नाही, वाट लागली। आता आपण थोडी गुजराती आहोत गोड जेवण जेवणात, मलाच खाऊन खाऊन संपून शेवटी मी फेकून दिलं। आता मला तर ते गेलं कारण मीच बनवलेलं, काही उपाय नव्हता, पण दुसऱ्यांनी खाल्लं नाही, मारलं गेलं बरोबर, लय मार खाल्ला है ना। तो कहने का उद्देश्य हम जो है सत्य जो है वही दिखाए, आणि आपण जसे आहोत खऱ्यावर तेच दाखवलं पाहिजे। 4 चौपात म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत। हम जो है हम जैसे है वही एक दूसरे को दिखाओ, आणि आपण जे आहोत जसे आहोत तेच एकमेकांना दाखवा। हाँ, अभी देखो मेरा आँख ऐसा नहीं दिखाता है कि मैं कुछ और हूँ, वो मुझे आँख ही दिखाता है, वो सब कुछ दिखाता है, अच्छा भला सब कुछ। सिर्फ वो अच्छे पे ही नजर जाती है क्या? रास्ते में गए हुए हागू के ऊपर भी नजर जाती है ना, गंदे पे भी, शेन पे भी नजर जाती है ना, जाती है। तो जो मेरा आइस का काम है वो बराबर करते, तो वैसे आप जो हो वही दिखाओ, आणि तुम्ही जे आहात ना तेच तुम्ही लोकांना दाखवा। बस हम अच्छे हैं, बहुत अच्छे हैं। आँख ऐसा नहीं दिखाता मैं अच्छा हूँ, मैं सिर्फ अच्छे को देखता हूँ, अच्छे को देखता हूँ, लेकिन अचानक कुछ बुरा तो आता ही है ना। तो आप जो हो वही ओरिजिनल में दिखाओ, आणि तुम्ही जे आहात तेच हकीकतमध्ये तुम्ही लोकांना दाखवा। ये प्रभु यहाँ कहता है। आणि हे देवी ते आपल्याला तो सांगतो। उपवास में आज हमें प्रेयर यही करना है कि हम सभी जो अंदर है वो छुपा के रखते हैं और बाहर दूसरा ही कुछ दिखाते हैं। आणि उपवासामध्ये आपण हेच प्रार्थना केली पाहिजे की आपण सगळेजण असेच आहोत की आपण आतमधून वेगळे आहोत आणि बाहेरून आपण दोघांना वेगळं काहीतरी दाखवतो। आहोत आपण असे सब में नहीं तो कुछ कुछ बातों में तो हो गए, आणि सगळ्यांमध्ये नाही पण काही काही गोष्टींमध्ये असतात है ना। मैं खुद हूँ, बाहर आपको दिखाती हूँ कुछ, अंदर कुछ हूँ, आणि बाहेरून तुम्हाला वेगळं दाखवते, आतून तुम्ही वेगळं आहे। सिर्फ एक कुछ मन के विरुद्ध होने तो भी दिखाती हूँ, भी करूँ आणि फक्त काहीतरी मनाच्या विरुद्ध होत्या मी दाखवतो आहे। कैसा बम फूटेगा देखो, ओरिजिनल मेरा रूपा सब में आ जाएगा। इसलिए प्रभु को बार बार बोलती, प्रभु गुस्सा मत होने देना, कंट्रोल कर प्रेयर करते हैं ना, इसीलिए उपवास कर, आणि म्हणून उपवास करायचा ताकि हम हमारे अवयवों को कंट्रोल कर सकें, की आपण आपल्या शरीराच्या अवयवांना नियंत्रणामध्ये हम करू जो शकतो। लोगों को दिखाते हैं वैसे ही ओरिजिनल में भी हम वैसे ही बने। आणि आपण जे लोकांना दाखवतो आपण हकीकतमध्ये पण लोकांना तेच दाखवलं पाहिजे। हम अच्छे बहुत मीठे नहीं दिखाए, बस मसीह को दिखाए, आणि आपण खूप गोड आणि खूप चांगले असं दाखवू नये, पण ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ताचे आहोत हे हम दाखवायचं। मसीह को दिखा रहे, फक्त ख्रिस्ताला और क्या पकडा। बोले, हम मसीह में एक दूसरे के
अवयव हो, तो मसीह जैसा है, हम मसीह के अंग है यही दिखाओ, आप मसीह के अंग हो, मसीह से जुड़े हो वही दिखाओ। आणि ख्रिस्तामध्ये आपण एकमेकांचे अवयव आहोत, मग तुम्ही ख्रिस्ताचे आहात, मग ख्रिस्ताला प्रकट करा आणि एकमेकांशी जोडून घ्या. फिलिपियों की पुस्तक अध्याय 4:8 पढ़ो। फिलिपियन्सचं पत्र अध्याय 4 ते 8 वाचूया. फिलिपियंस, आपका जो काम, मुख्य उद्देश्य, जो आपका मुख्य जो काम है वही ओरिजिनल में, अंदर दूसरा बाहर दूसरा मत करो। आणि आतमध्ये वेगळं आणि बाहेर वेगळं असं करू नका. फिलिपियंस फिलिपियन्सचं पत्र 4:8 त्याचं 8. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, हाँ, जो कुछ आप सत्य हो, यीशु मसीह सत्य है वही दिखाओ। जे काही आदरणीय, हाँ, आदरणीय जो बातें आदर की है, आपको रिस्पेक्ट वाला वही बातें दिखाओ। जे न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. हाँ, उसी पर आप ध्यान लगाओ, वही आपके अंदर से निकलने दो, वही कोशिश करो, सिर्फ एक्टिंग मत करो, वही अंदर से निकलने दो। आणि नाटक करू नका, पण ते जे काही आतमध्ये आहे चांगलं तेच तुम्ही फक्त दाखवा. मैथ्यू 18, मत्ती 18, मैथ्यू मत्तय 18 अध्याय 18 और उसका 6। त्याचं वचन 6. कोई छोटे में से मुझ पर विश्वास करता है, ठोकर खिलाए तो भला होता उसके लिए चक्की का पाट उसके गले में लटकाया जाए और गहरे समुद्र में डुबाया जाए। यानी क्या है, हम वैसा काम नहीं करें जिससे कोई दूसरा डूब जाए, उसका नुकसान हो जाए, हानि हो जाए, और फिर वो बोले बाप रे, हाँ चर्च में कितना अच्छा दिखाता है और देखो कैसा छूटा है ना ये, है ना। एक भाई ने कहा कि अरे ये आदमी इतना अच्छा प्रार्थना करता है, लेकिन इसने मेरा कितने साल से पैसा लिया है, देता ही नहीं है दीदी। आणि एक भाऊ म्हणाला किती चांगल्या रीतीने प्रार्थना करतात, पण ह्याने माझे किती वर्षांपासूनचे पैसे अटकवून ठेवले, घेतले ते देतच नाही. तो मला आपने मांगा, तेव्हा म्हटलं तुला मागितलं, तो बोलले हाँ, तेरा पैसा कुछ नहीं है मेरे ऊपर। तर तो बोलतो की तुझे काहीच पैसे माझ्यावर नाही. तो बोला जान दो, अभी नहीं दे रहे तो क्या कर सकते, छोड़ दो। म्हटलं जाऊ द्या, नाही दिलं तर काय करणार, सोडून उससे बढ़कर तो कुछ कर नहीं सकते। त्याच्यापेक्षा जास्त तर काय करू नाही शकत. ऐसा करके समझाया, आणि असं करून लेकिन समजवलं. वो कभी भी लोगों को मिलता है तो क्या बोलता है, अरे हाँ मानो थोड़ी प्रार्थना कर दो, हाँ पैसे डुबो दो। अब ये व्यक्ती इतना प्रार्थना करता है और लोगों का पैसा डुबा देता मतलब है. दिखाने के लिए वो क्या दिखाता है, दाखवण्यासाठी काय दाखवतोय. शास्त्री फरीसी भी लंबी चौड़ी प्रार्थना करते थे, दिखाते थे क्या, धर्मी, लेकिन काम क्या करते थे, शास्त्री तुझी लांब असं प्रार्थना करते दाखवत होते की आम्ही नीतिमान आहोत, पण आतमधून काय होते, ढोंगी तो होते. अगर आप भी जो मसीहों के पास, यीशु के पास आकर चर्च में किसी को ठोकर खिला दोगे, अगर मसीह ने किसी को भी ठोकर खिलाया, किसी को धोखा दिया, किसी को फंसाया नहीं, तो वैसे ही आपके ऊपर लोग विश्वास कर रहे हैं कि आप चर्च में आते हो, तो फिर आप ऐसे एक्टिंग मत करो कि मैं तुम्हें धोखा नहीं दूंगा। आप जो हो ओरिजिनल बताओ, बाबा देखो मेरे को पैसा लिया है, मैं टाइम भी लगेगा तो रुकना पड़ेगा, जो कुछ है सच बोलो, अगर लेट हुआ तो जाकर बोलो मुझे याद है, मुझे याद है, मुझे याद है। आणि उशीर झाला तर जाऊन सांगा की मला आठवणीत आहे, मला आठवणीत मैं खुद आहे. कभी कभी करती हूँ, हमारे दुकानदार को मैं बोलती हूँ मला आठवण है, मी देईल ना तुमचं बिल बाकी है। आणि सदा कधी कधी दुकानदारांना असंच बोलते की मुझे याद है, मुझे आपको पैसा देना है, मी दे दूंगी. काय मी अशी बोलते, कारण त्याच्या मनात असं येऊ नये, अरे 1 महिना होऊन गेला, 2 महिना झाला अजून दिला नाही बिल, क्योंकि उनके मन में ऐसा नहीं है कि 1 महीना हो गया, 2 महीना हो गया, पर अभी तक बिल नहीं तो भर दिया. दुसऱ्यांना बोलतो बिल भरा, मला तो बोलत नाही, पण नशी आपण बोललं पाहिजे ना, आपल्याला आठवण आहे और हमें तो बोलना चाहिए ना कि हाँ हमें याद है. ना। तर ह्या गोष्टी सांगायचा उद्देश कि हम किसी को ठोकर का कारण नहीं बने, किसी को धोखा नहीं दे, इसीलिए हम ऐसी एक्टिंग ही नहीं करें कि हम धर्मी करें। आणि आपण कधीही कोणाला अडवण्याचं कारण होऊ नये म्हणून आपण असं नाटक करूच नाही की आम्ही खूप नीतिमान आणि चांगले आहोत. है ना, जो कुछ है ऊपर, अगर हमें सामने वाला का कुछ अच्छा नहीं लगा तो भी उनके हाँ में हाँ नहीं मिला है, गलत काम कर रहे हैं उसमें हाँ में हाँ नहीं मिला है, सामने वाला एक्टिंग करता है हम भी एक्टिंग करेंगे नहीं, आप सीधा उधर मुंह पर ही बोलो, जो कुछ है उनके मुंह पर बोलो। अगर काय ना ती अशी करत होती, अरे पीठ पे क्यों बोलते, उसके जाकर बोलना चाहिए था तुम ये किया गलत है। आणि समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये हा मिसळू नका. जर काही चुकीचं करताना दिसेल तर तिथे तुम्ही माना हलवत बसू नका, पण जे काही तुम्हाला बोलायचं आहे मागून बोलण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या तोंडावर जाऊन बोला. हाँ वो अच्छा है, ते चांगलं आहे. आप जो हो वो दिखाओ, तुम्ही जे आहात जसे आहात तेच दाखवा. हालेलुया हालेलुया. तो आज हम फास्टिंग प्रेयर में हैं, आज आपण उपवास प्रार्थनेमध्ये उपवासात आहोत. माफी मांगेंगे, आपण क्षमा मागूया, राख अपने सिर पे डालेंगे, राग आपल्या डोक्यावरती टाकूया, बाहर जाकर राख ढूंढेंगे, बाहेर जाऊन राग शोधूया. अभी वो राख सिर्फ एक ही जगह मिल सकती है। आणि राग फक्त आता एकाच ठिकाणी भेटू शकते. हाँ? कहाँ पर? हाँ? बेकरी में।
हमारे बाजू में बेकरी है, तो वो लकड़ी जलाते हैं तो बहुत राख बनती है ना, तो राख मिलेगी आपको। चलो जाएंगे लेने के लिए, बोला दीदी ने भेजा है राख दे दो भैया, नहीं ना वो राख नहीं चाहिए। फिर मतलब क्या करना है अभी हमको, आता काय करायचं आहे? राख डालना मतलब कन्फेशन करना। आणि राग टाकणे याचा अर्थ कबुलीकरण प्रभु करणं। ने कहा अपने रूम में जा देव म्हणाला स्वतःच्या खोलीत जा और अपने पाप कबूल कर। आणि आपली पाप कबूल कर। तो हम प्रभु के सामने बोलेंगे हाँ प्रभु मैंने एक्टिंग किया, देवाच्या समोर आपण देवाला म्हणून हा देवा मी एक नाटक केलेलं आहे, मैं नाटक कर रही हूँ और प्रभु मैं कुछ कुछ कहाँ किधर किधर एक्टिंग कर रही हूँ। आणि प्रभु मी थोड्या गोष्टींमध्ये नाटक अगर करते। मुझे किसी को देखना नहीं है तो मैं अनदेखा जैसा करके चली जाएगी, फिर मेरी एस्तर मुझे बोलेगी अम्मा अम्मा ये देख, फिर वो अभी ऑलरेडी वो लोग ने देखा, हाँ प्रेज लॉर्ड वो कितना सुनो तो ये मेरी एक्टिंग मैं बताती हूँ, मैं सच ऐसी करती हूँ। कभी कभी मैंने प्रेज लॉर्ड सुना है लेकिन मुझे उत्तर नहीं देना है, मैं नाराज हूँ तो मैं अनदेखा करूँगी, फिर वो बार बार बोलेंगे हाँ ये आम्ही ऐकलंच नव्हतं प्रेज लॉर्ड। हम भी एक्टर करते हैं ना, वो पाप है, गलत है। आणि आपण पण नाटक करतो मग ते पाप आहे, चुकीचं आता आहे। ऊपरचं बोलना चाहिए ना, काय हो तुम्ही प्रेज लॉर्ड बोलायला सांगता, हाँ तुम्ही असं करता तुम्हाला शोभा नहीं देते, नहीं करले पाहिजे। और क्या प्रेज लॉर्ड बोलने के लिए बोलते हो, आपने ऐसा किया आपको शोभा नहीं देता, आपको ये नहीं करना चाहिए था। ये मुंह पर ही बोला हुआ अच्छा है, आणि तोंडावर बोललेलं उससे चांगलं क्या होगा आहे, सामने वाला सुधरेगा, त्याच्याने काय होईल समोरचा व्यक्ती सामने सुधारेल, वाला किधर गलती किया वो ये मालूम पड़ेगा। समोरच्या व्यक्तीने कुठे चूक केली आहे त्याला कळून येईल। करेक्ट है। बरोबर आहे। हम क्या सोचते हैं रिश्ता खराब हो जाएगा, आपण काय विचार करतो नातं खराब होईल, तो इसके लिए हमें एक्टिंग करना पड़ता है। म्हणून आपल्याला नाटक करावे लागतात बात करने की इच्छा नहीं रहती लेकिन फिर भी बात करना पड़ता है। आणि बोलायची इच्छा नसते पण तरी सुद्धा बोलावं लागतं। हाँ तुलसी कैसी है तू, हाँ ठीक है बता, ठीक है हाँ हाँ मैं करूँगी, आप मैं करूँगी, ऐसा एक्टिंग वो सबसे बेटर है, मुंह पर ही बोला हुआ अच्छा है, आणि त्याच्यापेक्षा चांगल्या तोंडावर इससे बोलायचं सामने वाला चेंज होगा। आणि त्याच्यामुळे समोरचा व्यक्ती बदलून जाईल। हाँ, तो किए हैं एक्टिंग कर रहे हो आप, तर करत आहात तुम्ही नाटक, करेंगे कन्फेशन, तर करूया कबुलीकरण। आपको लगता है आप एक्टिंग करते हो, तुम्हाला वाटतं का तुम्ही नाटक करता? किसी किसी घर में रहने की इच्छा नहीं रहती लेकिन रहते हैं, किसी के घर में जाने की बिल्कुल इच्छा नहीं रहती लेकिन बहुत फोर्स किया रहता है इसलिए आते हैं। आणि कोणाच्या घरात जायची बिलकुल इच्छा नसते पण खूप जबरदस्ती केली जाते म्हणून येतात। खास कर काय अब बिल्कुल प्रेयर आया अच्छा नहीं लगा रहता है, आणि बिलकुल आवडलेलं कुछ भी नसतं समझ में नहीं आया रहता है, आणि काही समजलेलं नसतं। काय बेचैन सोचते हैं अभी 1 बज गया है, आणि विचार करतात एक वाजला, जो लोग धूप में बैठे अभी फैन के नीचे बैठेंगे तो कुछ तकलीफ नहीं आणि रहती, पंखेखाली बसलेल्या लोकांना काही त्रास नसतो। उनको फैन के नहीं रहता है, हवा गर्म लगता रहता है, धूप लगता रहता है, कोई कोई घरों में हम लोग जाते हैं ना तो बाहर धूप लगता है, तो धूप खाते खाते कभी संपना नहीं भाई से नहीं मानने का क्या है, बराबर चलने दो, अंदर से बोले बंद करना, करेक्ट है। एकदम संपून एक पाहुणे 2ची गाडी भेटेल कपोली, आज दीदीने 1 वाजता संपवलं पाहिजे, चालून द्या दीदी चालून द्या, आणि इथं झोपत असत आणि नंतर उठून म्हणते हा बरोबर आहे बरोबर आहे, मी स्वतः बघितले झोपले असा हात ठेवून त्याला असे झोपतात, असे झोप आणि नंतर अचानक हा उठत आणि म्हणते हा हा काय ऐकलेलं नसतं पण काय ऍक्टिंग, असे असे झोपतील असे असे राहतात बायबल घेतात, ऐसा बाइबल लेते बघणाऱ्याला कसं वाटतंय और देखने वाले को क्या लग रहा है ना, काय करत असतो तो क्या करते रहते हैं, सोते रहते हैं। काही लोक माणसांच्या मागे लपतात, और कुछ लोग दूसरे इंसानों के पीछे छुप जाते हैं। एक मिनिट दिसू नये दीदी दिसू नये दीदीला मी दिसू नये, और मैं दीदी मुझे दिखे नहीं और दीदी को मैं दिखती नहीं, म्हणून काही लोक लपून राहतात, इससे कुछ लोग चिपक रहते हैं। असे करून लपून असे लपून राहतात आणि जेव्हा विचारलं जाईल हसायला तेव्हा पण वेगळं, और कुछ अलग। तर म्हणून प्रियानो आज
आपण त्यांच्याबद्दल पण आणि आपल्याबद्दलही माफी मागू. और आज हम उनके लिए भी और खुद के लिए भी क्षमा मांगेंगे. म्हणून प्रभू आम्ही जे आहोत जसे आहोत तसं दाखव. और हम प्रभु से कहेंगे, प्रभु मैं जैसा हूँ, मेरे अंदर जो कुछ है मैं वैसे ही दिखाऊंगा. आणि मी ख्रिस्ती येशूचं अनुयायी बनण्याची प्रयत्न करत राहील आणि येशू माझ्याद्वारे दिसेल याचा मी खूप कोशिश करेन. और यीशु का अनुयायी बना रहूंगा और यीशु मसीह मेरे द्वारा प्रकट हो, ये कोशिश मैं जरूर पण करूंगा. ऍक्टिंग नाही करणार. पर एक्टिंग नहीं करूंगा, नाटक नहीं करूंगा. येशूची ऍक्टिंग नाही करणार. और यीशु मसीह की एक्टिंग नहीं करूंगा. है ना. काय कुणाची ऍक्टिंग नाही करायची आहे. किसकी एक्टिंग नहीं करना है? येशूची. येशू जसा आहे तसं दाखवायचंय पण ऍक्टिंग नाही करायची. और यीशु मसीह जैसा है वैसा दिखाना है, पर उसकी एक्टिंग नहीं करनी है. हाँ, येशूने ऍक्टिंग नहीं की. जसा त्याचा वडील आहे, जैसे उसका पिता है वही उसने किया. उसने क्या किया? परमेश्वर को प्रकट किया. आणि येशूने नाटक नाही केलं की जसा त्याचा पिता आहे तसंच त्याने लोकांच्या समोर त्याला प्रकट केलं. तो वैसे ही प्रियो हमें भी वही दिखाना. मग आपल्याला सुद्धा तेच दाखवायचं आहे. तो माफी मांगेंगे. तर मागूया क्षमा. हम सब अपने अपने पापों के लिए प्रभु से माफी मांगेंगे. ते आपण आपल्या सर्व पापांसाठी देवाकडे क्षमा मागू. प्रभु को कहेंगे, प्रभु मुझे क्षमा कर. देवाला म्हणूया, देवा मला क्षमा कर. सब लोग आंखों को बंद करेंगे. सर्वजण डोळे बंद हम करतील अपने पाप के लिए प्रभु से माफी मांगेंगे. आणि आपल्या पापांसाठी देवाकडे क्षमा मागतील. अभी तो ज़्यादा लोग हैं तो अभी ऑन वो तो नहीं कर सकेंगे, तो आप घुटने पे ही या फिर बैठ कर ही प्रभु से माफी मांगे. आणि गुडघ्यांवरती किंवा बसूनच देवाकडे क्षमा मागा. जो कुर्सी पे बैठे वो खड़े होकर मांग सकते हैं या कुर्सी पे बैठ के भी मांग सकते आणि जे खुर्चीवरती बसले ते खुर्चीवर बसून किंवा उभं राहून क्षमा मागू शकतात. हैं. माफी मांगे. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता, प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ. मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, प्रभु हम सचमुच पापी है. प्रभु हमें क्षमा कर. आज इस उपवास के पहले दिन में हमसे बहुत सारे अपराध हुए, उसे हम कबूल करते हैं. खास करके एक्टिंग करना और अपने हम जो है वो न दिखाकर हम जो नहीं है वही दिखाते हैं. प्रभु अब हमें क्षमा कर. प्रभु यीशु, धर्मी होने का हम नाटक करते कभी कभी. हम हैं धर्मी लेकिन अभी तक हम बने नहीं हैं, लेकिन हम ऐसे दिखाते कि हम बहुत बन गए हैं. हमें माफ़ कर दे प्रभु. मैं मेरे लिए और सियोन कलीसिया में आने वाले सब के लिए माफ़ी मांगती हूँ. प्रभु क्षमा करना, प्रभु दया रखना. प्रभु ये मेरी खास विनती, मेरी प्रार्थना है. अनुग्रह करना जीवन देने वाले पवित्र पिता, ये मेरी खास विनती है. प्रभु दया रखना. और आज के बाद हम जो है वही करेंगे. हम आज के बाद प्रभु नाटक नहीं करेंगे. प्रभु सहायता करना. प्रभु हम शैतान की संतान नहीं है, हम परमेश्वर की संतान हैं. परमेश्वर जो है वही वो दिखाता है. अगर वो गुस्से में है तो गुस्सा दिखाता है. वो प्रेम से भरा हुआ सागर है, वो प्रेम प्रकट करता है. गुस्से में भी कभी कभी अपना, कभी कभी क्या, हमेशा गुस्से में भी प्रेम दिखाता है. इसलिए मेरे पिता हमें भी ऐसे ही करने के लिए मदद करना. हम कभी भी शैतान के बच्चे कभी नहीं दिखाए. हम गाली गलौज, झगड़ा, गलत काम, गलत व्यवहार ऐसा नहीं दिखाए प्रभु. परंतु जो यीशु है, जैसा है, हम उसके पुत्र हैं, हम उसके भाई बहन हैं, जैसा वो है वैसे हम दिखाए. धन्यवाद देते पिता. हम विश्वास रखते हैं प्रभु, पीढ़ी पीढ़ी से प्रभु अदन की वाटिका से उतरा हुआ श्राप एक्टिंग का हम तोड़ देते हैं, हमारे जीवनों से मुक्त करते हैं प्रभु. उसके अधिकार को तोड़ देते हैं, निकाल देते हैं और हमें छुटकारा घोषित करते हैं. और सियोन कलीसिया में भी प्रभु बहुत आए लोग एक्टिंग करते हैं चर्च आने का, जबकि उनकी इच्छा नहीं रहती है बाइबल पढ़ने का, लेकिन उनका बाइबल पढ़ने की इच्छा नहीं रहती. लेकिन आज से प्रभु हम प्रार्थना करते हैं, प्रभु वो दिल से तुझे प्यार करे, पूरे मन से, पूरे शक्ति से, पूरे प्राण से तुझे प्यार करे. और प्रभु बहुत यीशु आपको बहुत प्यार कर यीशु आपको प्रकट करे. ये मेरी विनती है प्रभु. ऐसे एक्टिंग से मनुष्य तुझे तो ठग नहीं सकता. मनुष्य को ठग सकते लेकिन तुझे नहीं. लेकिन प्रभु ये धोखा जो देता है उसी का भला भारी नुकसान होता है. ये बातें समझ नहीं पाते. परमेश्वर को हम कभी आपको धोखा नहीं दे सकते, लेकिन जो धोखा एक्टिंग करता है वो खुद को ही धोखा देता है. इसलिए हम अपने आप को धोखा देने वाले नहीं हो, क्योंकि आपका वचन कहता है धोखा न खाओ. तो हमें धोखा नहीं खाना है, हम खुद अपने आप को धोखा नहीं देना है. प्रभु हम सही चालते हुए चले और वो भी तेजी से. ये हमारी प्रार्थना है. धन्यवाद देती हूँ पिता, आपका लहू लगाती हूँ. इस पहले दिन में भी
आप उपवास कर हमें आपके भवन में लाया, इसलिए धन्यवाद देती हूँ। धन्यवाद मेरे प्यारे पिता, यीशु के नाम से, आमीन।